YB चव्हाण सेंटर इथं आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे। पुन्हा एकदा कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, ज्योती वाघमारे यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्यानं संजय राऊत यांच्या भाषेवर आक्षेप घेतला गेला। 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतली, 6 खासदारांनी बंडखोरी केली। त्यानंतर आता संजय राऊतांनी अत्यंत टोकाची भाषा वापरली, अत्यंत आक्रमक टीका केली, त्यावर आक्षेप घेतला जातोय। संजय राऊतांना देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं जाऊ शकतं। कपिल, नक्कीच आपण संजय राऊतांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा खासदार दिल्लीला रवाना झाले होते त्या दिवसापासूनच त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन एक अपशब्द वापरले होते आणि असंही सूर लागतोय का या अपशब्द वापरल्याने जे दुरावलेले खासदार आहेत ते आणखी दूर गेलेले आहेत, आणखी दुखावले गेलेले आहेत। आणि त्यात महत्त्व कारण ती पत्रकार परिषदच होती ज्यामुळे खासदार परतले नाही किंवा खासदारांनी वेगळा गट तयार केला, त्या गटासाठी तयार झाले। खरं तर काही खासदारांनी असं स्टेटमेंट आलं होतं, तुम्ही बघितलं असेल, निंबाळकरांनी म्हटलं होतं की 18 तारखेपर्यंत आमच्या मनात काही नव्हतं, परंतु ज्या प्रकारे स्टेटमेंट येत होते, ज्या प्रकारे अपशब्द आमच्यावर वापरत होते त्या अनुषंगाने आम्ही मग एक तयारी केली आणि आम्ही ठरवलेलं आहे की आता शिवसेनेकडे जायचं, शिंदे गटाकडे सामील व्हायचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं उत्तर, या सर्व टीकेचं उत्तर जे अपशब्द वापरलेले आहेत, ज्या प्रकारे तुडवा जिथे भेटेल तिथे तुडवा, अशा प्रकारचं आव्हान ठाकरे गटाला केलेलं आहे। या सर्व गोष्टीचा समाचार आज खासदार घेऊ शकतात, एकनाथ शिंदे घेऊ शकतात, कारण की आज ऑपरेशन टायगर हे संपलेलं असं बोलू शकतो। म्हणजे ज्याच्यावर शिक्का झाले ठेवण्यात आलेला आहे, पूर्णविराम ठेवण्यात आलेला आहे, कारण की अनेक कुशंका येत होत्या, गट स्थापन झाला नाहीये, दोघं अजून बाकी आहेत, अशा अनेक गोष्टी येत होत्या। काही निंबाळकर पुन्हा ठाकरेकडे वळू शकतात, अशा अनेक गोष्टी चर्चेत होत्या। पण या सर्व चर्चेनं विराम लागलेला आहे, कारण की आजची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक उत्तरं मिळू शकतात, राजकीय उत्तरं असू शकतात। संजय राऊतांबद्दलचं खास करून स्टेटमेंट काय असणार आहे हे पाहणं गरजेचं असणार, त्यांच्या टीकेला कसं उत्तर देतात हे बघणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर ठाकरे खासदार हेही पाहणं गरजेचं असणार आहे का ज्या प्रकारे ठाकरे परिवारावरती नेहमी आरोप होत असतात का ग्राउंड टू करताना असाच काही सूर लागतो का या खासदारांचा, हेही पाहणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे काय बोलतो हे खूप महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच कपिल, खरं तर आपल्याला कल्पना आहे की या 3 महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडता आहेत, त्यामुळे पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।